19 वर्षांचा एक तरुण, त्याचं भर शहरातून झालेलं अपहरण, त्यानंतर गटाराच्या चेंबरमध्ये कोंबून बेदम मारहाण, अमानुष छळ आणि यामुळं झालेला मृत्यू. या मुलाच्या शोधासाठी लिहिता वाचताही न येणाऱ्या आईची झालेली फरफट. ही आई 3 दिवस पोलिसांकडे चक्रा मारत होती, पण जेव्हा तक्रार नोंदवली गेली तोपर्यंत खूप उशीर झाला होता. एवढं सगळं करूनही त्या आईच्या हाती आली ती फक्त तिच्या मुलाच्या शरीराची राख. ही घटना घडली आहे अहिल्यानगर शहरात. या 19 वर्षांच्या मुलासोबत जे काही घडलं ते समोर आल्यावर या घटनेची तुलना बीडमध्ये ज्या प्रकारे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली त्याच्याशी व्हायला लागली आहे. पण या 19 वर्षांच्या मुलासोबत नेमकं काय घडलं, त्याच्या हत्येची तुलना संतोष देशमुख प्रकरणाशी का होते, हे संपूर्ण प्रकरण नेमकं आहे काय पाहूया त्या व्हिडिओमधून. नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू. तारीख 21 फेब्रुवारी अहिल्यानगरमधून संदेश वाळुंज नावाच्या एका तरुणाचं अपहरण झालं. तरुणाचं वय फक्त 19 वर्ष. आरोपींनी संदेशला त्याच्या घराजवळून उचललं होतं. ते त्याला एका कारमध्ये टाकून अहिल्यानगर MIDC परिसरातल्या गरवारे चौकावाटे घेऊन गेले. रस्त्यात त्याला बेदम मारहाण करण्यात आली. आरोपी संदेशला एका निर्जन स्थळी घेऊन गेले. तिथं एका गटारीच्या चेंबरमध्ये कोंबून त्याला पुन्हा एकदा मारहाण झाली. आरोपींनी या मारहाणीचे व्हिडिओ काढले. रात्रभर मारहाण झाल्यानंतर संदेशला नागापूरमधल्या एका फ्लॅटमध्ये डांबून ठेवण्यात आलं. अशातच संदेशच्या मोबाईलवर एक मेसेज आला. हा मेसेज होता त्याचा मित्र वैभव नायकोड याचा. वैभवचंही वय अवघं 19 वर्षांचं. वैभवचा मेसेज आल्यानंतर आरोपींनी संदेशला वैभवला फोन कर असं सांगितलं. त्यांच्या सांगण्यावरून संदेशनं वैभवला फोन केला. 22 फेब्रुवारीची ही घटना. वेळ संध्याकाळची होती. संदेशनं वैभवला फोन केला. त्याच्या सांगण्यावरून वैभव एका सलूनमध्ये थांबला. आरोपी संदेशला वैभव ज्या सलूनमध्ये थांबला होता तिथे घेऊन गेले, डोळ्यावर पट्टी बांधून. तिथे संदेशकडून वैभवची ओळख पटवण्यात आली. ओळख पटल्यानंतर वैभवलाही उचलण्यात आलं. आरोपी वैभवला कारमधून त्याच निर्जन स्थळी घेऊन गेले जिथे संदेशला ठेवण्यात आलं होतं. रात्री त्याच गटाराच्या चेंबरमध्ये कोंबून या दोघांनाही मारहाण करण्यात आली. बेदम मारहाणीनंतर आरोपींनी त्यांना फ्लॅटमध्ये डांबून ठेवलं. इथे त्यांनी या दोघांना मॅगी खायला दिली. संदेशनं मॅगी खाल्ली, पण वैभवनं मॅगी खायला नकार दिला. ह्यामुळं वैभवला पुन्हा मारहाण करण्यात आली. ही मारहाण इतकी भयंकर होती की वैभव निश्चित पडला. दुसऱ्या दिवशी पहाटे त्यांनी वैभवला उठवण्याचा प्रयत्न केला, पण तो उठलाच नाही. प्रचंड मारहाणीमुळं वैभव बेशुद्ध पडला होता, तो कायमचाच. मारहाणीत वैभवचा मृत्यू झाल्याचं लक्षात येताच